असंख्य उपक्रम वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून होत असतात. आपला संपूर्ण आता आपलं लक्ष सामाजिक लक्ष आणि भान मला वाटतं की पॉवर पॉलिटिक्सवर केंद्रित झालेलं आहे आणि महत्त्वाचे जे काही सहजासहजी प्रचंड नागरीकरण झालेल्या गोव्यामध्ये कोणाला स्पष्ट दिसत नाहीत, ते निसटलेले आहेत. आणि ते आज मडकई दुर्घटनेनंतर 40 वर्षांनी मी संपूर्ण ग्रामीण अर्थशास्त्राचा आणि गोव्याच्या विकासाच्या संकल्पनेचा विचार करतो, त्यावेळेला स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागलेले आहेत. या सर्वात मोठा मुद्दा होता की गोमंतकच्या तत्कालीन ज्यांना आपण आज आपली श्रद्धांजली वाहू शकतो, कारण त्यांनी अनेक संस्था आणि माणसंही उभी केली होती, आपण विसरू नये. ते कुठचेवादी होते वगैरे, याच्यामध्ये आम्हाला जायची इच्छा नाही, कारण महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा याच्यावर झालेली आहे. ते शिवसेनेचे खासदार म्हणूनही निवडून आले होते आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी, अनिरुद्ध पुनर्वसू आणि नारायण आठवले या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, नाना म्हणायचो आम्ही त्यांना, अनेक गोष्टी त्यांनी मलाही सांगितल्या. खासदार म्हणून त्यांना किती भयानक अनुभव आले आणि ते किती अप्रामाणिक अशा तऱ्हेचं स्वरूप होतं संसदेचं, ते सांगितलं होतं. पण त्यांचं एक दासबोधातल्या रामदास स्वामींनी सांगितलेल्या पुरुषाप्रमाणे एक त्यांचा पिंड होता की काहीतरी कचेरीच्या बाहेर वेगळं करावं, समाजाची नस आणि नाडी जाणून घ्यावी. आणि त्यांनी नेमकं हेरलेलं होतं की आम्ही त्यावेळेला विद्यार्थी चळवळीमध्ये वेगवेगळी आंदोलनं करायचो. मराठीतून याच वर्तमानपत्रामध्ये मी विद्यार्थी विश्व, युवा जगत असे स्तंभही लिहिले होते त्यावेळेला. आणि गोव्याच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरती सुद्धा मी त्यांना लेखाची भेंडोळी द्यायचो आणि ते ओरडायचे माझ्यावरती, काय आणून टाकलेलं आहे ते. आणि नंतर काही दिवसांनी ते छापून यायचे. आधी वाटायचं ते छापायचेच नाहीत म्हणून. म्हणजे त्यांनी लेखकांनाही खूपशा प्रोत्साहन दिलेलं होतं आणि त्याचबरोबर ते ओळखायचे, त्यांच्याकडे एक माणूस ओळखण्याचा गुण होता, तरुणामधला एक गुण होता. आणि ते आम्हा सर्व विद्यार्थी नेत्यामध्ये, त्यात कोकणीच्या बाजूने कट्टर असलेले माझे मित्र होते, मराठीचे साहित्यिक आणि मराठीच्या मातृभाषेच्या बाजूने, आपल्या राजभाषेच्या बाजूने बोलणारे मित्र होते. या सगळ्यांना त्यांनी जवळ केलेलं होतं आणि त्यातूनच त्यांना कल्पना सुचली की हे आपण निधी जो गोळा केला तो त्यांना आणि 10-20 लाखापर्यंत सुद्धा पुढे नेता आला असतं. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे. निधी जमा करणं म्हणजे एक समांतर सरकार चालवण्यासारखं आहे, ते आपल्याला करायचं नाही आहे, हे सिम्बॉलिक आहे. त्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. कारण नारायण आठवलेंनी काही गोष्टी ज्या आम्हाला सांगितल्या याच वास्तूमध्ये, ते म्हणाले मला खूप ऑफर्स आल्या, अमुक उद्योगपतीने सांगितलं आपण इतके लाख देतो, अमुक उद्योगपतीने सांगितलं आपण इतके हजार देतो, पण आपल्याला रिक्षावाल्याकडून, हमालाकडून, एका शिक्षकाकडून, विद्यार्थ्यांनी गोळा केलेली रक्कम, अशा पद्धतीने हे सगळं काम करायचं आहे. आणि आपण जर गोमंतकच्या जुन्या फाईल्स ज्या सेंट्रल लायब्ररीमध्ये आहेत त्या काढून बघितल्या तर आपल्या लक्षात हे येईल स्पष्टपणे की नुसती माणसं आणि संस्था मोजल्या 1984 साली, लक्षात घ्या 1984 साली गोव्याचं 40% सुद्धा शहरीकरण झालेलं नव्हतं, आज 70% शहरीकरण झालेलं आहे. 1984 साली हे महत्त्वाचं वर्ष आहे. त्या वर्षामध्ये हा उपक्रम झाला. तो जरा मागे पुढे झाला असता तर सगळं बिघडलं असतं. त्याचं कारण की राजभाषा आंदोलनही जवळ आलेलं होतं, भोपाळ दुर्घटनाही जवळ आलेली होती, इंदिरा गांधींची हत्याही जवळ आलेली होती. हे सगळं या दुर्घटनेनंतर काही महिन्यांनी घडणार होतं. म्हणजे ते 1984 वर्ष हे प्रत्ययकारी अशा तऱ्हेचं राष्ट्राच्या इतिहासामध्ये, गोव्याच्या इतिहासामध्ये असं खळबळ माजवणारं असं वर्ष होतं. आणि समाज या कुठच्याही फ्युचर शॉकला त्यावेळेला तयार नव्हता. अशा वेळेला हा धक्का संपूर्ण गोमंतकीय समाज व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला, सामाजिक उतरंडीला बसलेला होता. कारण त्या निमित्ताने यांनी जे सांगितलं तसं की ज्यांना आदिवासीचा दर्जाही मिळालेला नव्हता किंवा त्यावेळेला तशा पद्धतीची जाणीवही नव्हती आणि गौड मराठा समाज वगैरे मोठ्या स्तरावरती लोक विचार करत होते आणि त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये वाईट वाटत होतं की आपल्याला आदिवासी वगैरे म्हणणं म्हणजे काहीतरी त्याच्यात अपमानास्पद आहे, असे त्यावेळेला बाबूसाव गावकर सारखे नेते मला सांगायचे. त्यांनी काम खूप केलेलं आहे. त्यावेळेला आठवलेंनी हे आपल्या प्रभंजन व्यक्तिमत्वाप्रमाणे, म्हणजे त्या फुले आंबेडकर चळवळीतून जे पुढे आलेले होते आणि गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये नारायण आठवलेंचा मोठा सहभाग होता,
त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की निधी उभारावा. आता निधी उभारावा याच्यामध्ये ते पायोनियर नव्हते. आम्ही ज्यावेळेला धेंपे महाविद्यालयामध्ये होतो, विद्यार्थी चळवळीची मुहूर्तमेढ 12 सप्टेंबर 1977ला आम्ही इथे अखिल विद्यार्थी संघटनेच्या स्वरूपात पणजीमध्ये घातलेली होती. त्यावेळेला दत्ता सराफ हे फार ज्येष्ठ आणि नामवंत पत्रकार इथे संपादक म्हणून होते. त्यावेळेला रायबंदर होडी दुर्घटनेच्या निमित्ताने गोमंतकाने प्रथमतःच निधी जमवलेला होता. ते उदाहरण आठवल्यांसमोर होतं, अगदी ताजं होतं 7 वर्षापूर्वीचं. त्यावेळची मंडळी इथे काम करत होती. वामन राधाकृष्ण होते, इतरही लोक होते. तर त्यांच्यासमोर तो आदर्श होता की केलेला आहे गोमंतकने की रायबंदरला होडी दुर्घटनेमध्ये काही माणसं गेली तिथे, आणि आता यावेळेला ती दुसऱ्या ठिकाणी ती होडी दुर्घटना झालेली होती. आणि गंमत अशी झालेली आहे की एकदा या वृत्तपत्रांनी या निधीच्याद्वारे आम्हा मंडळींना गुंतवून घेऊन मध्ये आमच्याकडून अहवाल तयार करून सर्वसमावेशक अशा पद्धतीचा तो अहवाल होता. तो फक्त त्या दुर्घटनेपुरताच मर्यादित नव्हता. त्याच्यात अनेक तऱ्हेच्या योजना आणि सॉल्युशन्स दिलेली होती. ती मी सांगणार आहे आता, आणि ती कुठे ती झालेली नाहीत तेही मी सांगणार आहे, आणि पुढे काय करण्यासारखं आहे आणि करता येईल तेही सांगण्यासारखं आहे. कारण महत्त्वाचा अधोरेखित करण्यासारखा मुद्दा जो आहे, जो सगळ्यांच्या नजरेतून सुटलेला आहे, तो म्हणजे या सर्व जलवाहतुकीच्या मार्गावरची पॅसेंजर सेफ्टी. आजही कॅप्टन ऑफ पोर्ट्स किंवा रिव्हर नेव्हिगेशन लोकांना विचारलं की वर्स्ट केस सिनारिओ तुमचा बेतीची फेरीबोट ओव्हरलोडेड दिसते मला. कित्येक वेळेला रिव्हर नेव्हिगेशनच्या लोकांना फोन करून मी सांगितलेलं आहे, आमदारांना फोन करून माझी आजी सांगितलेलं आहे की ओव्हरलोडिंग होतंय त्याचं. तुम्ही लक्षात घ्या की मांडवी ओलांडताना 3 डिसेंबर 1901ला 81 लोक तिथे लॉन्च, गोवा नावाची लॉन्च होती, ती बुडालेली होती. तिथे मोठा क्रॉस उभारलेला आहे. पुढच्या वर्षी 3 डिसेंबर 1902ला तिथे या बाजूला गुजरांचा धक्का ज्याला म्हटलं जातं, एक मोठं बंदर होतं त्यावेळेला, ते इन्स्टिट्यूट बागांच्या वेळेला. हा इतिहास लक्षात घ्या की 81 माणसं तिथे बुडालेली होती. 47 महिला होत्या. सगळे फेस्तासाठी जाणारे यात्रेकरी होते, ते प्रवासी होते. आणि हे उदाहरण, कारण मला मांडवीची माहिती आहे, मी पणजीत जन्म घेतलेला आणि संपूर्ण पणजी माझ्या तळहातासारखी पाठ असणारा माणूस आहे. गल्ली बोळ अगदी संपूर्ण भूभाग 800 हेक्टर. त्यामुळे अधोरेखित प्रश्न जो त्यावेळेला आठवल्याने केलेला होता, तो संपूर्ण दर्यावर आपल्या संपूर्ण इनलँड वॉटरवेज, नॅव्हिगेशनल जेवढे रूट्स आहेत, 21 फेरी क्रॉसिंग्ज आहेत, आणि अनेक ठिकाणी जिथे कसल्याही तऱ्हेची सेफ्टी नाही, दोन्ही बाजूंनी, दोन्ही उतारावरती कित्येक ठिकाणी गाड्यासुद्धा सारमानसला वगैरे पाण्यामध्ये गेलेल्या आपण बघितलेलं आहे. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की कालवीला जी दुर्घटना झाली त्यातून तिथे 20-25 कोटी खर्च करून पूल तयार झाला कोरोनाला. कारण त्या एका दुर्घटनेमुळे संपूर्ण समाजामध्ये खळबळ माजलेली होती. आणि आम्ही अशा तऱ्हेच्या दुर्घटना होऊ नये म्हणून 1984 साली दिलेल्या गोमंतकच्या संपादकांना अहवालामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की नेवरा ते मडकई त्यांना पूल पाहिजे होता, ज्याद्वारे कित्येक प्रश्न सुटले असते. या प्रश्नाकडे मी येणार आहे. परंतु हा जो निधी होता त्यामागे त्यांची भूमिका होती की एक सातत्य असावं. गोमंतक रायबंदर होडी दुर्घटनेचा याच्यापूर्वी आदर्श होता, त्याच्यात जरा जास्त विस्तार करून त्यांनी सांगितलं, तुम्हा सर्व तरुणांनी तिथे जायचं, तुम्ही कुठची मेथॉडॉलॉजी वापरता ते मला माहिती नाही, पण आपल्याकडे एवढे पैसे आहेत, या निधीतून मी टॅक्सीचा खर्च करणार नाही, मी कचेरीतून खर्च देईन. आणि टुरिस्ट टॅक्सी देऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथे सगळीकडे जाऊन तुमच्या पद्धतीने सगळी माहिती गोळा करा, त्या लोकांना काय मदत पाहिजे, कुठच्या पद्धतीने देता येईल, आपण पैसे वाटून मोकळे होऊ शकतो हे सांगितलं त्यांनी मला. आपण एक कार्यक्रम करायचा आणि सगळ्यांना कुणाला 5,000 10,000 या पद्धतीने पैसे वाटायचे आणि निधी बंद करायचा. हे सोपं काम आहे म्हणाले, पण आपल्याला तसं करायचं नाही. हे लक्षात घ्या की संपादकांना अनंत कामं होती त्याच वेळेला, पण ती त्यांनी बाजूला ठेवून त्यांनी आम्हाला सांगितलं की हे काम तुम्ही करा. म्हणजे त्यांनी आणखी ओढवून घेतलं, निधी बंद केला, आणि नंतर मला सांगितलं की हे चतुर्थीच्या पूर्वी आपल्याला सर्व संपवलं पाहिजे. म्हणजे तेवढी डेडलाईन घालून दिलेली होती नारायण आठवलेंनी आम्हाला. आणि त्या पद्धतीने मी त्यावेळेला धेंपे कॉलेजमध्ये एका प्रकल्पावर काम करत होतो 84 सालापासून एप्रिल. त्यामुळे मला थोडा वेळ होता. आणि आमचे इतर मित्र होते विद्यार्थी संघटनेतले, त्यांना बरोबर घेऊन आम्ही, रशिदा मुजावर ही मुस्लिम प्रतिनिधी होती आमच्या संघटनेवरती, महेश सोनक होते, शशिकांत जोशी होते ॲडव्होकेट,
या सिरिल पाशेको माजी जे आता दिवंगत झालेले आहेत ते होते त्यावेळेला आमच्याबरोबर. तर त्यांना पूर्वकल्पना आम्ही काही दिलेली नव्हती. आम्ही फक्त एक आराखडा डोक्यामध्ये ठेवलेला होता की प्रत्येक कुटुंबाला भेट द्यायची आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायची, त्यांच्या घरांची पाहणी करायची, त्यांच्या राहणीमानाची पाहणी करायची, त्यांना एकंदर या दुर्घटनेबद्दल काय जाणीव आहेत त्याची तपासणी करायची, त्यांच्याकडूनच सॉल्युशन मागायची, त्यांचे आर्थिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न यांची चौकशी करायची. कुठची सोशॉलॉजिकल, अँथ्रोपॉलॉजिकल स्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअर न घेता ओपन एंडेडली आम्ही एखाद्या पत्रकारासारखी त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्याबरोबर बसलो आणि आमच्या लक्षात आलं की प्रकरण खूप गंभीर आहे. प्रत्येक दुसऱ्या झोपडीमध्ये TBचे पेशंट होते. जवळजवळ सगळ्यांना तंबाखूची व्यसनं होती. लोक पुन्हा पुन्हा विड्या ओढत होते, तंबाखू चघळत होते. मला ते असह्य होत होतं, कारण आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये त्याच्याविरुद्ध प्रचार आणि प्रसार करत होतो की तंबाखू सोडा, धूम्रपान सोडा, हे करा ते करा. त्यामुळे ते सगळं बघून मला कळत होतं की यांचं आयुष्यमान कमी झालेलं आहे. TB झालेले पेशंट होते आणि ते सांगत होते आम्हाला गोळ्या वेळेवर मिळत नाही, डिस्पेन्सरी नाही. म्हणजे आरोग्याची जाणीव झाली. आणि सगळ्यात मोठं जो ब्रॉड पिक्चर हे आपण नेहमी विसरतो. माझ्या लक्षात आलं की ब्रॉड पिक्चर काय आहे, ग्रामीण अर्थशास्त्राची भयावह शोकांतिका ही आजही चालू आहे. आपण लक्षात घ्या की सगळीकडे आम्ही उल्लेख केला की जुवारी नदीवर दुर्घटना झाली, जुवारी नदीवर दुर्घटना झाली. दुर्घटना नेमकी कुठे झाली? दुर्घटना कुंभारजुवा कालवा जिथे जुवारी नदीला मिळतो त्या तोंडावर झाली. त्या संपूर्ण प्रदेशाचा आजवर एकाही संस्थेने, शास्त्रज्ञांनी, सरकारने पूर्णपणे हायड्रोग्राफिक सेडिमेंटॉलॉजिकल अहवाल तयार केलेलाच नाहीये. तिथून कशी तरी वाट काढत कुठ्ठाळीहून जाणारी फेरीबोट मडकईच्या टोंकाच्या धक्क्याला लागते. आजही काहीच अभ्यास नाही. तिथे मोठ्या प्रमाणावरती गाळ साचून नवीन जमीन वर आलेली आहे. जशी चोडणला एक नवं बेट तयार झालं त्याच पद्धतीने आलेली आहे आणि तिथे प्रचंड धोका आहे. बार्ज वाहतुकीला धोका आहे, पॅसेंजर वाहतुकीला धोका आहे, पुन्हा काहीतरी होऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हे शेतमजूर होते. आता शेतमजूर हे कसे होते? म्हणजे आम्हाला सर्वेक्षणात लक्षात आलं की 1964 साली कसेल त्याची जमीन कायदा आला, त्याच्यानंतर मुंडकार कायदा आला, त्याच्यानंतर 68 साली जमीन महसूल कायदा आला. मग यांना जमीन वाटप का झालं नाही? मागो पक्षाच्या काळामध्ये सुद्धा थोडी सुद्धा जमीन त्यांना का नाही मिळाली? भाटकारशाही कशी शिल्लक राहिली? त्यांच्या संपूर्ण त्यांच्या एकंदर म्हणजे त्यांच्या एकंदर दयेवरती ते लोक जगत होते अक्षरशः की भाटकार काहीतरी आपल्याला हेल्प करेल, भाटकार बघेल. मी नावं घेत नाही कुणाची, ही परिस्थिती आहे. आजही हे भूहीन आहेत. अवघ्या थोड्या लोकांकडे 1/14 उतारे आहेत. आणि गंमत अशी आहे की ज्याला आपण आज मोठमोठ्या संस्था अब्जावधी डॉलर्स भारतामध्ये ओततायत, NGOज कोट्यावधी डॉलर्सच्या प्रोजेक्ट्स घेऊन इकडे तिकडे फिरतायत, पण या लोकांची या दोन्ही भागांची कुंभारजुवा कालव्याच्या दोन्ही काठावरची, एक काठ आहे तिसवाडी तालुक्यामध्ये, दुसरा काठ आहे तो फोंडा तालुक्यामध्ये, हे आमने सामने आहेत. त्यामुळे तिथे नेहमी प्राचीन काळापासून 3000 वर्ष हे दळणवळण चालू होतं. त्यावेळेला कदंब काळापासून विजयनगर काळापर्यंत एकही दुर्घटना झाल्याचा उल्लेख मला कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली पोर्तुगीज आणि इतर पब्लिश त्याच्यामध्ये मिळालेलं नाही. लोकांच्या स्थानिक माहितीत सुद्धा नाही आणि नव्हता. मग उलांडी असलेली म्हणजे बॅलन्सिंग करण्यासाठी जे बांधलं जातं कास्ट, एक उलांडी बांधली जाते, मोठी उडी असते, त्याच्यात हे लोक अगदी त्यात पोहणारेही बरेच होते, बायकांनाही पोहता येत होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सगळेच घाबरकुंडी उडण्यासारखे नव्हते. मग आमच्या लक्षात आलं चौकशी करता करता, आणि हे सगळं रहस्य आहे, लोक घाबरत होते, सांगायला भीत होते. एक समांतर अर्थव्यवस्थाही आम्हाला दिसली त्या भागामध्ये. फक्त मडकईमध्ये नाही, बार्जवरील डिझेल चोरून विकायची. आता बार्जवरील डिझेल जर चोरून विकायचं असेल तर ती बार्ज रात्रीच्या काळोखामध्ये पावसाळ्यामध्ये कुठेतरी नांगरली पाहिजे, जिथून ते डिझेल उचललं जाऊ शकतं आणि ते कुठून तरी मग ते ट्रकद्वारे वगैरे वापरलं जाऊ शकतं. मग ते छोट्या छोट्या बाटल्यामध्ये अजूनही तुम्हाला बेकायदेशीरपणे कुठेही जाताना महामार्गावरती बाटल्या दिसतात. कुणीही पत्रकार किंवा कुणी पोलीस किंवा कुणीही सिव्हिल सप्लाय खात्याचा माणूस विचारत नाही बाटल्यामध्ये कुठच्या कायद्याखाली तुम्ही ज्वालाग्रही पेट्रोल विकू शकता. तुम्ही चौकशी करा. आणि नुवे, फुकटनगर, जुवारीनगर इथे कित्येक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत, माणसं मेलेली आहेत, स्फोट झालेले आहेत. 2006 साली जानेवारीमध्ये
खडबडून गोवा जागा झाला ज्या वेळेला 32 कोटींची डिझेलची चोरी गोवा बार्ज संघटनेने उघडकीला आणलेली होती. 32 कोटी रुपयाची वर्षाला. 32 कोटी म्हणजे किती हजार लिटर डिझेल असेल याचा विचार करा. आणि संघटितपणे हा माफिया चाललेला होता. म्हणजे मी आज विचार करतो 40 वर्षांनी या माफियाने या लोकांचे खून पाडले. काही चौकशी झाली नाही. चौकशी आयोग नेमला गेला नाही. कॅप्टन ऑफ पोर्ट्स रिव्हर नेव्हिगेशनने आपल्या जबाबदाऱ्या झटकल्या. आम्ही एक सूचना केली होती, मागे लागलो होतो म्हणून तिथे मग रिव्हर नेव्हिगेशन डिपार्टमेंटने तोंड पुसलेपणा केला फक्त. आणि एक फेरीबोटची एक नवी फेरी नेवऱ्याला जाण्यासाठी या शेतमजुरांना दुसऱ्या बाजूच्या शेतामध्ये ते काम करत होते तिसवाडी तालुक्यामध्ये. त्यांना चांगला तिथे भत्ता मिळायचा म्हणून ते जात होते. त्यांचे नातेवाईक होते त्या बाजूला. विष्णू वाघांचाच तो गाव होता. तेही आमच्याबरोबर होते त्यावेळेला माझे मित्र. आणि आज परिस्थिती काय आहे? दोन्ही बाजूची ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरशः कोलमडलेली आहे. आणि कुठच्या तरी आपल्या तारण उद्धारकर्त्याच्या प्रतीक्षेत आहे की तिथे मोठी टाउनशिप हल्दीआदी गोवा आणि इतर याच्यासारखी व्हावी. ते भरून काढावं सगळं. आणि तिथे अगदी रिव्हर साईड मोठ्याच्या मोठे बंगल्यांची रो उभी राहावी. अशा पद्धतीने अर्थशास्त्र चाललेलं आहे. कारण दोन्ही बाजूची 5,000 हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे आज तुम्ही आकसण आढळणं अड्यावरती चौकशी केली की एखादे शेतमजूर त्या बाजूला जाऊन नदी ओलांडून काम करतायत, कुणीच जात नाही. तिथे सेक्टोरल शिफ्ट झालेलं आहे. संपूर्ण अर्थशास्त्र गावाचं बदललेलं आहे. आधी या लोकांनी संघटितपणा केलाच नाही, दाखवलाच नाही. त्यामुळे आम्हाला सर्वेक्षणामध्ये अशा गोष्टी जाणवल्या सोशो इकॉनॉमिकली त्या अत्यंत दाहक होत्या. आम्हाला लक्षात आलं, आम्हाला त्यावेळेला ते आदिवासी वगैरे काही माहिती नव्हती. माझ्या दृष्टीने तरी ते मोठं शिक्षण होतं. कारण त्यावेळेला मला जाणीवा झाल्या खरं की या लोकांची दुःख खरं म्हणजे संपूर्ण गोव्यातल्या आदिवासी किंवा मूळ ज्या लोकांनी इथे ही खाजण शेती तयार केली यांच्याच पूर्वजांनी ती केलेली होती. कुंडईची, मडकईची, बोमाची, बाणस्तारीची, डोंगरीची, नेवराची, आजोशीची, खोर्लीची, करमळीची संपूर्ण या लोकांनी केलेली होती. म्हणजे त्यांना व्यवस्थेने मारलेलं आहे. जर या माफियाने ती बार्ज बेकायदेशीरपणे कॅप्टन ऑफ पोर्ट्सला माहिती न देता, लाल दिवा न लावता तिथे नांगरली नसती तर नेहमीसारखा आपल्या दिलेल्या रेषेमध्ये येणारा, पावसाळ्यामध्ये नेहमी तो रोडीने येणारा माणूस, त्याला तो दोरखंड लागला नसता. त्या दोरखंडाला लागून ती होडी उलटली आणि सगळे घाबरले. आणि कोणी प्रत्यक्षदर्शी म्हणजे काहीही डॉक्युमेंटेशन नंतर झालेलं नाही. आपण फॉलोअप ज्याला म्हणतो ना, कारण होडीवाला जो होता त्याच्याबद्दल काहीच कुठे सापडत नाही. ते एक रहस्यमयच आहे की होडीवाला पोहून किनाऱ्यावरती आला, तुम्ही उल्लेख केलेला आहे बगळीनी, त्याच्याकडून कबुली जबाब पाहिजे होता. बाबा कसं झालं, काय झालं, तू पोहून आला, मागे काय झालं, किंचाळ्या ऐकू आल्या, लोक पोहायला येत होते तेही कसे काय बुडाले, काही प्रेत हातीच नाही लागली, हे बाबा कसं काय झालं, कुठच्या प्रवाहाबरोबर ती वाहत जाण्याची शक्यता होती, ती ज्वारीच्या दिशेने अरबी समुद्रात गेली की उलट्या बाजूने कुठेतरी कुंभारजुव्याच्या दिशेने ओल्ड गोव्यापर्यंत गेली की ती मॅनग्रोवच्या तिथे पाणथळ दलदलीमध्ये अडकून सुसरीने खाऊन टाकली. हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. अजूनही काही सांगाडे मिळाले तर ते तेव्हाचे असू शकतील आणि DNA टेस्टवरून ते आपल्याला सिद्ध करता येणं शक्य आहे. पण हे कोण करणार, हे कशासाठी करणार? कारण ते गरीब लोक होते, ते शेतमजूर होते, ते असंघटित होते, त्यांचा कोणीच कैवारी नव्हता, वाली नव्हता. एक आमदार होता, त्यांच्याच एकंदर याच्या जमातीतला होता, म्हणजे बाबूसो गावकर हे मोठे आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. नंतर ते आणि काशीनाथ जल्मी यांच्याबरोबर मी खूप प्रचंड काम केलेलं आहे. या समाजाला ST मध्ये जावं म्हणून आम्ही खूप काम केलेलं आहे. अंतोनियो गावकर बरोबर मी काम केलेलं आहे, बाबूसो गावकर बरोबर मी काम केलेलं आहे. डॉक्टर काशीनाथ जल्मी तर माझे अगदी जवळचे मित्र होते. या लोकांबरोबर आम्ही या समस्या समजून घेतलेल्या आहेत. त्यांनाही मी सांगितलेलं होतं की यांना आपण त्यांचे अधिकार दिले पाहिजे, त्यांना जमिनीची मालकी दिली पाहिजे, जमिनीचं सरप्लस जमिनीचं वाटप केलं पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे. त्यासाठी लँड रिफॉर्मची आपल्याला आवश्यकता आहे. तुम्ही सरकारात असताना ही सगळी बिलं वगैरे आणून टाका. तर सर्वेक्षणामध्ये आम्हाला आरोग्यविषयक समस्या जाणवल्या. सर्वेक्षणामध्ये आम्हाला कळलं की तिथे स्कूल ड्रॉप्स आउट होती, हे लक्षात घ्या. शिक्षण सोडून फक्त मजुरी करण्यासाठी मुली घरी बसलेल्या होत्या. सर्वेक्षणामध्ये आम्हाला हेही कळलं की बेरोजगारी आहे, व्यसनाधीनता आहे, जुगार आहे. आणि एक गोष्ट जी मी आता सांगितली तर सगळे या व्यवसायातले लोक माझ्यावर तुटून पडतील आणि गावकरी सुद्धा उद्या कदाचित संघटनेने येऊन मला हे करण्याची शक्यता आहे की आमच्या गावाची बदनामी करू नका. मला त्यावेळेला कळलं की मोठ्या संख्येने बार, गुत्ते वगैरे गावामध्ये आहेत. सगळे लोक बोलत होते, जो काही पैसा यायचा तो गुत्त्यामध्ये जायचा.
आता आम्ही कायदेशीररित्या ज्यांनी गुत्ते लावलेले आहेत आम्ही काय करू शकतो? पंचायतीने ठराव घेतला पाहिजे. गोव्यात मेणकुरेसारखी अशी काही गावं आहेत जिथे ठराव घेऊन गुत्ते बंद केलेले आहेत. त्यामुळे ते सगळं पीसफुल सोसायटीच्या लोकांनी सुद्धा प्रचंड प्रयत्न केले. त्यांना माहिती आहे की गावामध्ये तशा तऱ्हेची साक्षरता यावी, की दारूबाजी कमी व्हावी, हे बार वगैरे बंद व्हावेत. त्याचबरोबर प्रचंड एक मोठी अर्थव्यवस्था आपण दारूवरती आणि व्यसनाधीनतेवरती उभी केलेली आहे. आणि नंतर त्या व्यसनाधीनतेचा प्रतिकार करण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये लिव्हर सिरोसिस, लिव्हर कॅन्सर, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिजीज याच्यासाठी आम्ही जितकी आपल्याला महसूल प्राप्ती होते अल्कोहोल बिझनेसमधून त्याच्या दुप्पट खर्च तिथे केला जातो, दिसत नाही. कारण त्या पद्धतीचं कॉस्ट अकाउंटिंग केलंच जात नाही. म्हणजे हे सगळं सबसिडाइज्ड आहे. ही व्यसनाधीनता ही सबसिडाइज्ड आहे आणि ती समाजाला अगदी पोखरून टाकणारी आहे, टाकत आहे आणि पुढे टाकणार आहे. त्यामुळे ती व्यसनाधीनता आम्हाला जाणवली. तंबाखूची व्यसनाधीनता, दारूची व्यसनाधीनता, जुगाराची व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधांचा अभाव, औषधं वेळेवर मिळायची नाहीत, हा सगळा अहवाल याच वास्तूमध्ये इथल्या कचेरीमध्ये कुठे नाना बसवते मला आठवण नाही, संपूर्ण याची संरचना बदललेली आहे. त्यावेळेला त्यांनी तो घेतला, एक फाईल करून दिली होती हस्ताक्षरामध्ये, टायपिंग आणि कोण करणार. मी घरी बसून 12 तास सतत तो अहवाल लिहित होतो आणि माझ्या अंगामध्ये काहीतरी म्हणजे भार ज्याला यावा तसं काहीतरी संचारलेलं होतं. मला असं वाटत होतं की एक डेस्टिनी माझ्या हातातून हे काम करून घेत आहे. सर्व आम्हा युवा वर्गाच्या वतीने, स्वप्न बघणाऱ्या संपूर्ण माझ्या विद्यार्थी मित्रांच्या, युवा मित्रांच्या वतीने मी हे लिहित आहे. मी फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे ऑफ डेस्टिनी. या पद्धतीने मी ते एखादं महाकाव्य लिहावं त्या पद्धतीने तो मी अहवाल लिहून मोकळा केलो. आणि मी झोपी जो गेलेलो होतो तो दुपारी जागा झालो. धावत पळत मी आठवल्यांच्या कचेरीमध्ये आलो. ते म्हणाले असा धावत पळत का आलेला? मी म्हटलं नाना तुमचा रिपोर्ट झालेला आहे. बस रे म्हणायला लागला. बघतो मी. आणि ते तोंडात काहीतरी चघळत होते. काय होते ते तुम्हाला सांगायची गरज नाही. तर ते खिडकीकडे गेले, परत आले, म्हणाले बघतो मी, तू जा आता. मग त्यांनी बोलवून घेतलं मला. ते म्हटले वाचलेलं आहे, आपण बऱ्याच गोष्टी यातल्या करायला आहेत, सरकारकडे काय करायचे ते लवकर होणार नाही, आपण मदत वाटपाचं काम आधी करूया. तर मदत वाटपामध्ये अगदी साधा, सोपा, सरळ, स्वच्छ फॉर्म्युला होता. कारण आम्ही NSS मधून काम केलेलं होतं आणि फारसं कठीण काहीच नव्हतं. आम्हाला लक्षात आलं की लोकांना धान्याची गरज होती, लोकांना कडधान्याची गरज होती. तर आम्ही चणे, मसूर, डाळ अशा पद्धतीचं साहित्य विकत घेऊन त्याचं वाटप केलं. तांदळाचं वाटप केलं, डबे दिले ते ठेवण्यासाठी, चटया दिल्या. चटयांची गरज होती, घरे बघितली त्यांची परिस्थिती. आम्ही काही झावळ्यावरती झोपत होते लोक. चटया दिल्या, तांदूळ दिले. मला आठवत नाही काय आपण त्यावेळेला फॉर्म्युला काय काढला होता, परंतु ज्या कुटुंबातली जास्त माणसं गेली होती त्यांना आम्ही जास्त मोठा मदतीचा हात त्यावेळेला दिलेला होता, हे आठवतं. त्यानंतरही हे सगळं करून हे सगळं वाटप वगैरे झालं एका कार्यक्रमामध्ये, छोटा ते गोमंतकमध्ये मिळेल. नंतर पैसे जे शिल्लक राहिले त्याचं काय करायचं याचं आम्ही त्यांनी सुचवलेलं होतं. मी त्यांना सांगितलं की नाना आपण असं करूया की कायमस्वरूपी आम्ही 10 वर्ष व्यवस्था करूया. 45 की कितीतरी लोकांची नावं त्यावेळेला आम्ही काढलेली होती की जे त्यांचे वारसदार होते. कायद्यानुसार आम्हाला कळत होती, त्याच लोकांनी नावं दिली होती आमचे जवळचे वारसदार आहेत म्हणून, आणि यांना तो मदत निधी मिळायला पाहिजे म्हणून ती नावं त्यांच्याकडे दिली. आणि त्यांनी सांगितलं की आपण एक फॉर्म्युला काढून 5,000 10,000 या पद्धतीने महाराष्ट्र बँकेमध्ये हे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवूया 5 वर्षासाठी, नंतर 10 वर्ष करू वाटल्यास. आणि त्यांनी काही अटीही तयार केल्या आम्ही की काय करायचं, कसं करायचं, आणि ते विश्वस्त झाले त्याची. त्याच्यानंतर ते माझ्याकडे आलं. त्यांनी 91 की कधीतरी त्याच सुमाराला गोवा सोडला. त्यावेळेला त्या सगळ्या पावत्या त्यांनी माझ्याकडे आणून दिल्या आणि म्हणाले की तुला नॉमिनेशन मी केलेलं आहे, तू ही जबाबदारी घे. तर 7-8 वर्षांनी माझ्या लक्षात आलं की मला शक्य नाही. मग मी कलानंद मणी आणि भारती बांदोडकर यांना सांगितलं की तुम्ही जबाबदारी घ्या, कारण मला मडकईला येणं शक्य नाही पुन्हा पुन्हा. ते माणसं माझ्या घरी येतात, कुणी अंत्ययात्रेसाठी पैसे मागतं, कुणी प्रवासासाठी पैसे मागतं, कुणी तीर्थयात्रेसाठी पैसे मागतं, कुणी लग्नाच्या खर्चासाठी पैसे मागतं. अशा याच्यामध्ये मी त्यांना समजावलं. आणि काही मुली त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, सर मला एक स्विंग मशीन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मला पैशांची गरज आहे. तर मी चौकशी केली आणि तिला ते स्विंग मशीन घेण्यासाठी ती फिक्स डिपॉझिट पैसे दिले. आणि माझ्या लक्षात आलं की चांगल्या पद्धतीने हे चालत होतं. नंतर पीसफुल सोसायटीकडे लिहिल्यानंतर त्यांना बराच त्रास झालेला असेल असं वाटतं. त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल. आणि ते आवश्यक होतं, कारण ते फारसे मोठे पैसेही नव्हते त्यावेळेला. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की याच्यापूर्वी गोव्याच्या इतिहासामध्ये या पद्धतीने मदत निधीचं, आणि लक्षात घ्या आज क्रयशक्ती म्हणजे आपली पर्चेसिंग पॉवर 2,51,000 रुपयांची 40 वर्षांनी आज किती आहे?
कारण पणजीमध्ये त्यावेळेला 2 रुपयाला हॉटेलात चहा मिळायचा आणि 10 रुपयात न्याहारी व्हायची आमची ब्रेकफास्ट, हे लक्षात घ्या. आणि फुल थाळी तुम्हाला 10 रुपयात मिळायची कुठेही, नॉनव्हेज 15 ते 10 रुपये, कॅन्टीनमध्ये स्वस्त. आज 100च्या आणि याच्या खाली किती, म्हणजे 10 पटीने तरी आपली वाढलेली इन्फ्लेशन, हे लक्षात घ्या. म्हणजे 2,51,000 रुपये 1984 साली गोमंतकने जे जमा केले होते ते आजच्या तुलनेत जवळजवळ 50 लाख ते 1 कोटीच्या आसपास आहेत. त्यांना जास्तही जमवता आले असते. म्हणजे ज्याला आपण फोर्स मल्टिप्लायर असं स्ट्रॅटेजिकली म्हणतो, किंवा एम्प्लिफायर हा शब्द वापरला जातो मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये. एम्प्लिफायर, फोर्स मल्टिप्लायर, फोर्स एम्प्लिफायर. 2,51,000 रुपयातले 2,01,000 की काहीतरी रुपये एम्प्लिफाय झाले, सोशल गुडविलमध्ये झाले, सोशल सिक्युरिटीमध्ये झाले. सरकारलाही मदत देणं शक्य नव्हतं, पण प्रोसेस खूप कठीण होता. सगळेच फॉर्म्स इंग्रजीमध्ये होते. त्या लोकांना बिचाऱ्यांना काही मदत, ग्रामसेवक, तलाठी, पंचायत सचिव, शिक्षक कुणाचीही मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे हे थेट होतं. महिन्याच्या महिन्याला 100-200 रुपये घरात येत होते. त्यावेळेला खूप होते ते 100 रुपये. ते ज्यांना मिळत होतं व्याज ते खूप होते. आम्हाला कळत होतं, चौकशी करत होतो आम्ही, मी जात होतो मध्ये मध्ये. तर अशी ही परिस्थिती होती. नंतर दुसरा जो भाग होता तो सोशो इकॉनॉमिक सॉल्युशन्स. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आम्ही त्यांच्यात सजेशन दिलं होतं, TB पेशंटची देखभाल करणं, त्यांना वेळच्या वेळेला फुकट औषधं देणं, तिथे डिस्पेन्सरी आहे ती सुसज्ज करणं, तिथे औषधं ठेवणं, तिथे आरोग्याच्या शिबिरांची व्यवस्था करणं, मुलीसाठी खास तरतुदी करणं, स्कॉलरशिप देणं, गावडा समाजातील मुलीसाठी शिक्षणाच्या, त्यांच्यासाठी खास शिक्षक ठेवणं. अशी जवळजवळ मला वाटतं 4 पानं मी माझी ड्रीम लिस्ट, विश लिस्ट तयार करून तिथे दिलेली होती. त्याशिवाय लेबर रिफॉर्म सुचवलेले. मला धक्का बसतो की मी लेबर इकॉनॉमिक्स किंवा लेबर वेलफेअरचा काही विचार आणि अभ्यास आणि वाचन केलेलं नसताना माझ्या डोक्यामध्ये कसं आलं त्यावेळेला. आणि आजही माझ्या लक्षात येतं की हे काहीही झालेलं नाही. आधी म्हणजे या सर्वांना सुरक्षा कवच नाही, विमा कवच नाही. शेतमजुरांना गोव्यातल्या मास, त्यांना इन्शुरन्स नाही आहे, त्यांच्या सेफ्टीचा विचार कुणीही केला जात, कुठेही केला जात नाही. त्यामुळे अजूनही हे प्रश्न शिल्लक आहेत की यांना, या फार्म लेबरर्सना हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, मास इन्शुरन्स पूर्णपणे स्टेट सबसिडाइज आहे की नाही. लेबर रिफॉर्म्सच्या नावाखाली या शेतमजुरांची नोंद आहे की नाही, जे असंघटित क्षेत्रामध्ये आहेत. अजून नाही कुठेही. कारण हे अवघे काही हजार लोक शिल्लक आहेत. आज झारखंड, बिहार वगैरे तिथून कामगार यायला लागलेले आहेत, कारण ते कमी रेटमध्ये काम करतात. बऱ्याच ठिकाणी फार्म मेकॅनायझेशनमुळे प्रचंड स्थित्यंतर झालेलं आहे. शेतमजुरांची आवश्यकता संपवलेली आहे त्याच लोकांनी. कारण होल्डिंग साईज गोव्यामध्ये फार कमी आहे. ऑपरेशनल होल्डिंग साईज 1 हेक्टरपेक्षा कमी आहे. ही महाराष्ट्रामध्ये मोठी आहे, पंजाबमध्ये फार मोठी आहे. आपण विचारही करू शकत नाही. इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि इकॉलॉजीज ऑफ स्केल गोव्यामध्ये अगदी मामूली प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे छोट्या प्रमाणावर मायक्रो लेवलवर केली जाणारी शेती अजिबात किफायतशीर आज होणं शक्य नाही मार्केट रेट प्रमाणे शेतमजुरी देऊन. त्यामुळे त्यावेळेला हे गावडा समाजातले जे अर्धशिक्षित, अशिक्षित, बहुसंख्य अशिक्षित शेतमजूर होते, जास्त बायका होत्या, त्यांची जी शोकांतिका आम्ही बघितली ती ग्रामीण अर्थशास्त्राची 1984 साली गोवा मुक्तीनंतर 23 वर्षांनी आम्हाला दृगोचर झालेली, दिसलेली, भिडलेली अशा तऱ्हेची शोकांतिका होती. ती शोकांतिका वेगळ्या स्वरूपात, महाभयानक स्वरूपामध्ये मला 5,000 हेक्टर कुमारजोया कालव्याच्या दोन्ही बाजूला बुडालेल्या एकेवेळी 3 पिकं घेणाऱ्या शेतजमिनीच्या रूपाने, आणि हे सगळं सरकारला दिलेलं आहे की 300 कोटी रुपयाचं शेती उत्पादन बुडालेलं आहे. 2,000 शेतकऱ्यांचा पूर्णवेळ रोजगार गेलेला आहे. तिसवाडी तालुक्यामध्ये आक्षीच्या पुलापासून सुरुवात करून तुम्ही खोर्लीपर्यंत चला, संपूर्ण शेती बुडालेली आहे. तिथे लोकांनी कित्येक वर्ष पिकच घेतलेली नाहीत. तुम्ही खोर्लीला चला, करमळीला चला, आदोशीला चला, डोंगरीला चला, नेवऱ्याला चला, ही सगळी शेती मला पाठ आहे. त्याच्या उलट्या बाजूला नेहमी बातम्या येतात, मडकईत अमुक ठिकाणी पाणी घुसलं, बुडाली शेती. मग पुन्हा तिथे मासे पिकवणं, सुंगटं पिकवणं, पावण्या करणं, त्यांचा हिशेब कधीच न देणं, ते पैसे वाटून खाणं, हे सगळं दुष्ट चक्र चालूच आहे. या दुष्ट चक्रामध्ये ज्याला मी नेहमी सरकारकडे मागितलेलं होतं, नंतर मी पाठपुरावा केलेला होता, हे सगळं तिथून सुरू झालेलं होतं. एक भारतातली अत्यंत आदर्श, आशियातली अत्यंत आदर्श अशा तऱ्हेची सर्वसमावेशक, प्रातिनिधिक आणि क्रांतिकारक योजना आम्ही सरकारला, सगळ्यांचा
समावेश करून टॉडी टेपर्सपासून पॉटर्सपासून सर्व तऱ्हेच्या असंघटित क्षेत्रातले विलेज आर्टिसन्स, पारंपरिक व्यावसायिक क्षेत्रातले सर्व पोट भरणारे जे लोक होते, 74 वेगवेगळ्या व्यवसायातले, त्यांची यादी तयार करून सरकारला कॅबिनेटला अप्रूव्ह करायला दिली. मी त्या टास्क फोर्स कमिटीचा चेअरमॅन होतो. त्यावेळेला दिगंबर कामत हे मुख्यमंत्री होते, त्यांना अहवाल दिला, त्यांनी कौतुक केलं. संजय श्रीवास्तव सेक्रेटरी होते. अगदी झपाट्याने कॅबिनेटला ती गेली, मंजूर झाली आणि नंतर 10 नोव्हेंबर 2011ला गोइंचो दायज जी स्कीम सेंटरकडे जाऊन ओल्ड वाईन इन डिफरंट बॉटल विश्वकर्मा म्हणून आपल्याकडे पाठवण्यात आली. ही मला पूर्णपणे खात्री आहे, कारण पर्रीकरांना, दिगंबर कामतना ते क्रेडिट द्यायचं नव्हतं. त्यांच्याकडे मी सातत्याने मागणी करत होतो, तुमचं राजकीय वैर बाजूला ठेवा. 80,000 असंघटित क्षेत्रातील 74 वेगवेगळ्या व्यवसायात गुंतलेल्या, आपल्या कष्टाने पोट भरणाऱ्या आणि सरकारी मत्तीवर आजवर कधी अवलंबून नसणाऱ्या या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी गोइंचो दायज गॅझेटेड स्कीम आम्ही जाहीर केलेली आहे. तुम्ही ती मान्य केलेली आहे, ती चालीला लावा. हा जनतेचा प्रश्न आहे. भाजप सरकारने आजपर्यंत आणि काँग्रेसयुक्त भाजप सरकारने आजपर्यंत जे त्यावेळेला या घटनेचे साक्षीदार होते, त्या काँग्रेस आमदारांनी सुद्धा विधानसभेत त्यांना आठवण सुद्धा करून देऊन सुद्धा डिमांड फॉर ग्रँट्सच्या वेळेला त्यांनी अगदी ती अनटचेबल करून टाकलेली आहे. तुम्ही पत्रकारांनी त्या स्कीमचा अभ्यास करावा आणि मुलाखती वाटल्यास घ्यावा. दादू मांजरेकर त्यावेळेला आमच्याबरोबर होते, रामराव वाघ त्यावेळेला आमच्याबरोबर होते, पॉटर समाजाचे सत्यवान होते, टॉडी टेपर समाज. आज सगळीकडे रेंदेरांचं असं झालं तसं झालं. अरे आम्ही दिल्या होत्या पुरण शेतीचा, आता इथे परत उदो होतोय, पण पुरण शेतीसाठी आम्ही ज्या सॉल्युशन्स दिल्या होत्या गॅझेटेड, त्याच्यावर प्रकाश पर्रीकर काहीच बोलत नाही. त्यांना विचारलं तर हे कशासाठी? त्यांनी त्याचा पाठपुरावा करायला नको होता का? तुमच्या मालकीची पुरण शेती करू शकता, पण पुरण शेती 700 शेतकरी आहेत, त्यांचं काय? त्यांच्यासाठी आम्ही दिली होती. त्यांना अल्टरनेट जमीन द्या, त्यांना एक रकमी हे द्या, त्यांना शेती कर्ज द्या, त्यांना बियाणं द्या. लोकबीज अभियान जे आता बायोडायव्हर्सिटी बोर्ड पुन्हा नव्या स्वरूपात करू शकतं, ते लोकबीज अभियानही त्या गोवा दायज स्कीम गॅझेटेड स्कीम ही सर्व सरकारांना बंधनकारक असते. मी सुचवलं, मग मुख्यमंत्र्यांना सुचवलं, पक्षाध्यक्षांना भाजपाच्याही सांगितलं, सर्व लोकांना सांगितलं, तुम्हाला फक्त दिगंबर कामतना किंवा त्यावेळेच्या काँग्रेस सरकारला क्रेडिट जात असेल ही भीती वाटत असेल तर तुम्ही कॅबिनेट डिसिजन घ्या आणि ती रद्द करून टाका. ती केलेली नाही. सुभाष फळदेसाईंना मी आठवण करून दिली. याचं कारण काय? कारण या शेतमजुरांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर आज हे सांगताना येतात. जर ही योजना गोइंचो दायज 2011 साली झालेली जाहीर स्कीम 5 कोटी रुपये त्यावेळेला अंदाजपत्रकात ठेवलेले होते. आजही तुम्हाला 5 लाख रुपये त्या सबेड खाली दिसतील, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीच्या खाली. यांनी वाट लावली अक्षरशः. आणि विश्वकर्मा नावाची अत्यंत डायल्यूट झालेली स्कीम इथे आमच्या डोक्यावर लादलेली आहे. ती या दोन्ही स्कीम कुठच्याही तटस्थ पत्रकाराने तटस्थ पद्धतीने सोशॉलॉजिस्ट, एन्थ्रोपॉलॉजिस्ट, इकॉनॉमिस्ट यांनी बसून अभ्यास करावा आणि बघावं की गोइंचो दायज स्कीम किती प्रातिनिधिक आहे, सर्वसमावेशक आहे आणि विश्वकर्मा काय आहे. आणि मला खात्री आहे की कुठच्या तरी इंटेलिजन्समधून ही संपूर्ण स्कीम अहवालासकट याच लोकांनी तिथे पाठवली आणि ती पुन्हा रिपॅकेजिंग करून त्यांचे प्रचंड ॲडवायझर तिथे बसलेले असतात केंद्र सरकारमध्ये, त्यांनी ती इथे सगळ्या राज्यांना पाठवली. चुकीचं आहे. तर शेतमजुरांचा अजूनही कसलाही इथे विचार झालेला नाही. जी ग्रामीण अर्थव्यवस्था खाजण शेतीवरती 1,10,000 लोकांना सस्टेनेबल रोजगार देत होती 3,000 वर्ष, आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे ॲग्रो हॉर्टिकल्चरल फूड प्रोसेसिंग एक माठ घेतला. प्रत्येक बांधावरती, आतल्या बांधावरती मडकई सकट, मडकईमध्ये महाप्रचंड खाजणं आहेत. 200 हेक्टरची आहेत, 150 हेक्टरची आहेत. कुंडईमध्ये 150-200 हेक्टरची खाजणं आहेत. तुम्ही सॅटेलाईट इमेजेसमध्ये बघू शकता त्यांची पूर्वीची अवस्था, आजची अवस्था. तर माझ्या डोळ्यासमोर या सर्व मृतांचे चेहरे येतात, कारण त्यांचं रक्त माझ्या हातावरती मला आज अदृश्य स्वरूपामध्ये दिसतं की माझं शिक्षण इतकं झालेलं आहे तरी मी अगदी पॉवरलेस आहे. मी काहीच करू शकलेलो नाही. एक नागरिक म्हणून, एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून, एक लॉबिस्ट म्हणून मी लोकशाही पद्धतीने काहीही करू शकलेलो नाही. मी लिहिलेलं आहे, मी भाषणं केलेली आहेत, मी परिसंवादामध्ये भाग घेतलेले आहे, मी रिसर्च पेपर वाचलेले आहेत. पण माझ्या लक्षात येतं की एवढ्या छोट्याशा राज्यामध्ये इतके कमी लोक असताना, इतके छोटे प्रॉब्लेम असताना आपण ते कॉम्प्लिकेटेड करून टाकलेले आहेत. त्याचं कारण की प्रत्येक चौरस इंच जमिनीवरती आज गोव्यातून बाहेर येणाऱ्या भांडवलाचा डोळा आहे.
त्यामुळे आपण अशा एका पॉइंट ऑफ नो रिटर्नवरती या दुर्घटनेच्या 40 वर्षांनी पोहोचलेलो आहोत की जिथे पहिला प्रश्न येतो, आपल्या संपूर्ण जलमार्गावरच्या सेफ्टीचा इश्यू कुणी अभ्यास केलेला आहे? बेटी फेरीबोट मी बोलत असताना सुद्धा बुडाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. बुडू नये, बुडू नये, ईश्वराकडे प्रार्थना करा. इतर 23 मार्गावरती वादळामध्ये प्रवाहाच्या भरतीच्या ओहोटीच्या वेळेत बऱ्याच वेळा भरकटत जातात बोटी. किती लाईफ बोट्स आहेत? कुणाला तिथे शिक्षण आहे? भोंग्याची व्यवस्था काय आहे? रात्रीच्या वेळी एखादा 7-8 नंतर जर अपघात झाला तर तुम्ही व्यवस्था काय केलेली आहे की तुम्ही नंतर सगळी धावपळ करणार आहात आणि एक मदत निधी आम्ही उभारणार आहोत. कारण गोमंतकने त्यावेळेला जे कार्य हाती घेतलेलं होतं लक्षात ठेवा. त्यामुळेच नंतर गोव्यात अनेक दुर्घटना झाल्या, पण त्यावेळेला सोशल सिक्युरिटी आणि इतर यंत्रणा होत्या, रेड क्रॉस होतं, प्रोवेदरिया होती, सगळे तऱ्हेचे NGOज होते. त्यामुळे फारसा त्याच्यामध्ये रस त्यावेळच्या संपादकांनी घेतला नाही. लोक दगावत होते, खाणीची माती कोसळत होती, इमारती कोसळत होत्या, चिऱ्याच्या खाणीमध्ये माणसं बुडून मेलेली होती, खूप झालं काहीतरी, खूप. पण अशा 2 घटना झाल्या, लातूर आणि किल्लारीचे भूकंप. त्या दोन्ही दुर्घटनेसाठी याच कचेरीतून दोन्ही बैठकांना मी उपस्थित होतो. 2 वेळा गोमंतकने किल्लारी दुर्घटना आणि लातूर दुर्घटना भूकंपग्रस्त निधी गोळा केलेला आहे. म्हणजे ही संपूर्ण आपण साखळी लक्षात घ्या मदतीची, पत्रकारितेची, संवेदनशीलतेची. आधी होडी दुर्घटना रायबंदर, त्यानंतर मडकई होडी दुर्घटना आणि त्यानंतर किल्लारी आणि लातूर. आणि ते वेगळं प्रकरण आहे की कशा पद्धतीने त्या निधीचा उपयोग झाला केला, त्याच्यासाठी अहवाल तयार केले. परंतु आम्ही जाऊन तिथे सर्वेक्षण केलं नव्हतं. तिथल्या काही NGOना आपण तिथे कॉन्टॅक्ट केलेला होता, माझी नावं आठवत नाहीत, पण इथे चंद्रकांत की कुणीतरी इथे होते आणि त्याच्यानंतर जयंत संभाजी होते. माझ्या लक्षात येतं की खूप भिकूपाय अंगले वगैरे यायचे त्यावेळेला मिटिंग्सना, आणि आम्ही खूप डिस्कशन करून फॉर्म्युलाही ठरवलेला होता की कशा पद्धतीने इन कॅश इन काइंड मदत वितरण करायचं. ते केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यालाही बराच निधी 5-6 लाख रुपये 7 लाखपर्यंत आलेला होता. त्यामुळे लोक देतात. गोमंतकला आज रेप्युटेशन, क्रेडिबिलिटी म्हणजे ब्रँड तुमची आज प्रचंड आहे, जी युटिलाइज झालेली नाही. ती तुमचं फ्युचर आहे. हे फ्युचर तुमच्या अर्बन ह्याच्यामध्ये नाही आहे. जो एलिट ग्रुप आहे, जो बऱ्याच वेळेला मी बघतो की मोठमोठ्या हायपोथेटिकल, सैद्धांतिक, अकॅडमिक अशा पद्धतीच्या चर्चा झडलेल्या असतात, त्यांच्याकडे ती क्षमता, ताकद नाही आहे. तर ज्याला सबॅल्टन आपण म्हणतो, तळागाळातला जो प्रचंड अशा तऱ्हेचा जनसमुदाय आहे, ज्याला पूर्वी बहुजन समाज म्हणतो पण आज त्याच्यात उपेक्षित आहेत, भटक्या विमुक्त जातीचे लोक, मानरमाऱ्यासारखे आहेत, बिहार आणि इतर प्रांतातून मला भेटणारे आज मायग्रंट्स आहेत. आज ACचं मशीन माझ्याकडे नीट करून गेलेला गोरखपूरचा होता, त्याची अर्धा तास मी मुलाखत घेतली आणि खूप काही मी शिकलो त्याच्याकडून. त्याला सॅटेलाईटचा मी भूगोलही दाखवला आणि विचारून घेतलं काय कुठे अरण्य आहे, कुठे काय आहे, ते गोरखपूरला काय होतंय, तिथे तुमचा तो भोजपुरी सिनेमातला माणूस कसा निवडून आला. संपूर्ण पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक डायनेमिक्स मी अर्ध्या तासात गोरखपूरच्या त्या AC मेकॅनिककडून काढून घेतलं. या पद्धतीने आपण काम करायला पाहिजे. म्हणजे मी एन्थ्रोपॉलॉजीच्या दृष्टीने आणि गोव्यातील नागरीकरणाच्या इतिहासाचा, गेल्या 2000 वर्षाच्या इतिहासाचा एक सूक्ष्म अभ्यासक म्हणून मी आज गोव्यामध्ये जे स्थित्यंतर होतंय त्या स्थित्यंतराकडे 2 समांतर समाज जे मला दिसतात त्यांच्याकडे बघतो. नेटिव्ह गोवन्स माझ्यासारखं 1000 वर्ष माझा इतिहास आहे माझ्या कामत घराण्याचा, आणि दुसरे त्याचाही आहे, बगळींचाही आहे, त्यांचाही आहे. फक्त एवढ्या नव्या काबिजादी, जुन्या काबिजादी ते सावंतवाडी प्रांतातून नंतर 1793 साली गोव्यामध्ये आले, एवढाच फरक आहे. पण बगळी हे त्यांनाही सांगता येतं की मिठाचा इतिहास जिथे सुरू होतो, बगळी घराण्याचा इतिहास तेव्हा सुरू होतो. त्यांना विचारा. फार महत्त्वाच्या अशा व्यवसायातून आलेले हे ग्रस्त आहेत. त्यामुळे आमचं नातं जुळलं, आमची कुंडली जुळली, आमचं सगळं जुळलं. कारण स्वतःच्या कष्टाने त्यांनी एक ग्रामीण अर्थव्यवस्था तिथे आगरवाड्याला उभी करून दाखवलेली होती या बगळी समुदायाने. हे नाव तुम्हाला आणि कुठेही भेटणार नाही संपूर्ण भारतामध्ये. त्यामुळे मी इथे संपवतो, कारण खूप असं गहिवरून बोलण्यासारखं आहे. मी माझे अश्रू आवरूनच मी आतमध्ये आलेलो आहे, पण मला ते रक्त दिसतं. खरं सांगतो, हा काव्यात्मक नाही आहे ते. मी पूर्णपणे एक सुशिक्षित PhD झालेला, आता दुसरी PhD करतोय. मी जबाबदार धरतो की मी संपूर्ण सर्व पंचायत निवडणुका आल्या, 73वी घटनादुरुस्ती आली, 74वी घटनादुरुस्ती आली, कितीतरी नवे कायदे झाले, प्रचंड निधी आला,
पण त्याने सांगितलं, आता आक्षणवाड्याला त्यांनी सांगितलं वाटा अशा आहेत, असं आहे तसं आहे, आणि स्मार्ट सिटीमध्ये 1500 कोटी रुपयांचा आम्ही आज मोठा येता हिशेब मागतोय आणि काय करतो, 15 कोटीमध्ये ही कामं झाली असती तिथे त्या वाड्यामध्ये. अशी परिस्थिती आहे. म्हणजे सगळा पैसा कुठे वळवायचा, ज्यांच्याकडे सगळं आहे. पणजी, मडगाव आणि म्हापसा ही संपूर्ण भारतातली 100रातली सर्वात श्रीमंत शहर आहे. तुम्ही अभ्यास करा. या तिन्ही शहरामध्ये भारतातल्या इतर शहरापेक्षा जास्त पर्चेसिंग पॉवर आहे. पणजी हे संपूर्ण भारतातलं सेकंड रिचेस्ट टाउन आहे. कुणी लक्षात घेत नाही. इतका पैसा इथे कुसतो या शहरामध्ये. एका लग्न सोहळ्यावरती 20 लाख रुपये झटक्यात खर्च होतात इथे. दिस इज द रियालिटी. पणजीमध्ये प्रचंड संपत्ती आहे, प्रचंड पैसा आहे, वगैरे वगैरे. त्या मानाने इथे किती पैसा तुम्ही ओतणार आहात, आणि तिथे 20 किलोमीटरवर त्याला जे आज सामाजिक दाहक सत्य, आर्थिक दाहक सत्य, सांस्कृतिक सत्य जे जाणवलं, म्हणजे कुठेतरी झिरपत या पद्धतीने आलेला तो मडकई मतदारसंघातला कुणी मग एक एक्स आमदार, वाय आमदार, हे आम्हाला माहिती नाही. ढवळीकर ट्रस्ट काहीतरी करत असेल, ते सांगतील उद्या की आम्ही हे केलं ते केलं, शिष्यवृत्त्या दिल्या, प्रवासासाठी पैसे दिले, लग्नासाठी पैसे दिले, हा निधी दिला, तो निधी दिला, अशा पद्धतीने सगळे सांगतील. परंतु मूलभूत फंडामेंटल जमिनीचा हक्क, व्यवसायाचं संरक्षण, पारंपरिक त्याला उत्तेजन, आणि सर्व इकॉलॉजिकल आणि फूड सिक्युरिटीच्या दृष्टीने केलेले अथक प्रयत्न दाखवा. कुठे आहेत? मास्टर प्लॅन दाखवा. मडगईचा कुठे आहे? कुंडईचा कुठे आहे? तर संपूर्ण खाजन भागाचा कुठे आहे? त्याच्यात लोकसहभाग किती आहे? त्यामुळे हे अनुत्तरित प्रश्न आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार करण्यासाठी आज हा 40वा आपण दिवस, म्हणजे वर्ष, जे 40वा कसला दिवस आपण स्मृतिदिन म्हणूया, त्याला आपण साजरा करत नाही. आम्ही हे चर्चा करतोय. 40 वर्ष अशा घटनेला झाली, ज्या घटनेने एक सामाजिक आर्थिक सत्य आदिवासी समाजाचं संपूर्ण गोव्यासमोर आणि गोव्याबाहेरच्या लोकांसमोर उघडकीला आणलं. आता त्यावेळेला जे प्रश्न आम्ही विचारलेले होते, शिक्षण विषयक, आरोग्य विषयक, इन्फ्रास्ट्रक्चर विषयक, वाहतूक विषयक, वाहतूक सुरक्षा विषयक, नदीतल्या शेतीच्या हक्काविषयक, व्यवसायाच्या संरक्षणाविषयक, मुलींच्या शिक्षणाबद्दल, समाज कल्याणाबद्दल, रोजगाराबद्दल, मडकईला औद्योगिक वसाहत आली, कुंडईला औद्योगिक वसाहत झाली, किती आता मडकई कुंडईतील युवक तिथे काम करतात, ते आपण जाऊन तिथे चौकशी करावी. त्यामुळे जर लेबर ट्रान्झिशन, सेक्टोरल ट्रान्झिशन, इकॉनॉमिक सेक्टोरल ट्रान्झिशन वगैरे होत असेल, की शेतमजूर उद्या पगारी नोकर होत असेल, तर या सर्व गोष्टीचा आणि स्थित्यंतराचा अभ्यास व्हायला पाहिजे. त्यामुळे गोमंतकनी एवढ्यावर न थांबता, आणि काही दुर्घटना निधी वगैरे जमवा असं सांगण्यासाठी हा माझं हे सगळं आता बोलणं नाही आहे. माझं म्हणणं आहे की मूलभूत प्रश्न जे आपल्या गोमंतकी बदलत्या समाजाचे आहेत, जिथे आपण बोलताना बाजू घेतो 70% व्होकल, ऑर्गनाइज्ड, डॉमिनंट, ॲग्रेसिव्ह, सोशल मीडियावरती अतिशय प्रत्ययकारी, अर्बन कॉन्शियसनेस, अर्बन मॉब्स, अर्बन ओपिनियन मेकर्स, दे आर ओव्हरवेल्मिंग, दे आर डॉमिनेटिंग 30%. म्हणजे 70 ते 30 अशी उभी फाळणी मला आज 40 वर्षांनंतर गोव्यामध्ये झालेली दिसते. आणि हे 30% जे शिल्लक आहेत ते वाचवण्यासाठी, किंवा दुसरं आपण मॉडेल जे आहे ते आताच स्वीकारायला पाहिजे. अरे बाबा, 30% वाल्यांनो, राजू नाईक सांगू शकतील, त्यांचे इतर मित्र सांगू शकतील, उद्या मुलाखतीमध्ये, परिसंवादामध्ये त्यांच्या 30%नो, इट इज इनएव्हिटेबल. वी आर ग्लोबलाइज नाव, वी आर ए ग्लोबल विलेज. आपण मेगापोलिस होणार आहोत, महाशहर होणार आहोत, महानगर होणार आहोत. पेडणेपासून पोळेपर्यंत आपण एक महानगर होणार आहोत. मुरगावपासून मोले चेक नाक्यापर्यंत आपण एक महानगर होणार आहोत. आणि त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा, सॅक्रिफाईसेस करा, जमिनी सोडा, जमिनीवरचा हक्क सोडा, व्यवसाय सोडा, खाजणं विसरा, बांध विसरा, मानशी विसरा, सगळं विसरा. आणि तुम्ही 30% आमच्या 70% बरोबर या. आपण 100%चा पूर्ण सिंगापूर, हाँगकाँग, मकाऊ करून टाकू. धन्यवाद.